महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीकृष्ण लान्स पुरा रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं भीमगर्जना गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक समाजभूषण विष्णू शिंदे तसेच शासकीय स्तरावरील पदाधिकारी, त्याचप्रमाणे नाशिकचे प्रसिद्ध गायक, कवी, लेखक दत्ता पाईकराव, प्रसिद्ध गायक विजयराज निकम, गायिका स्नेहल कीर्तने, बाबूराव वाघमारे, त्याचबरोबर या प्रसंगी त्यांनी अतिशय सुंदर तू मधुर अशी गाणी या ठिकाणी गायली। त्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी शासनाच्या विविध योजनांचे त्यांच्याबरोबर असणाऱ्या गीतकारांसाठी व कलाकारांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्याचं कार्य या ठिकाणी शासनाच्या वतीनं केलं जातं। तसेच या प्रसंगी विष्णू शिंदे यांच्या हस्ते प्रवीण नेटावणे सर, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नाशिकचे प्रसिद्ध गायक, त्याचबरोबर गीतकार, संगीतकार या ठिकाणी त्यांनी आपल्या उभरत्या वाणीतून सुंदर अशी भीमगीते गायली आहे। आणि या प्रसंगी सर्वांनी या ठिकाणी 13 एप्रिल रोजी झालेल्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार या ठिकाणी करण्यात आला। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 13 एप्रिलला सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं या ठिकाणी भीमगर्जना हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायक विजयराज निकम, प्रसिद्ध गायिका स्नेहल कीर्तने यांनी सुद्धा आपल्या सुंदर संगीताचे या ठिकाणी सादरीकरण केलं। हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी, हा कार्यक्रम उभा करण्यासाठी बऱ्याच मान्यवरांनी मला सहकार्य केलं। त्यामध्ये गीतकार दत्ता पाईकराव, माझे शिष्य बाबूराव वाघमारे यांचा फार मोठा वाटा आहे। मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी सुद्धा मला साथ दिली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल सर्वांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो। उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न झाला। जय भीम। Oh
तो माझ्याकडे तबला वाजवला. नंतर 5 वर्ष आनंदकडे तबला वाजवला आणि नंतर मी त्याला सांगितलं की आता तबला वाजवणं बंद, तुझा आवाज चांगला आहे, तू चांगला गाऊ शकतोस, तू गायक व्हायचा. माझा शब्द मानला, ऐकला. तेव्हापासून त्याने गायला सुरुवात केली. गाण्यामध्ये संगीत विशारद झाला आणि आता त्याचे शेकडो नाही लाखो फॅन आहेत महाराष्ट्रामध्ये. आता त्याने वाजवणं बंद केलं, परंतु माझ्या मनासारखं तिकडे काही मिळत नाही म्हणून तो वाजवायला बसला. हा हे गाण्यासाठी आमच्या बाबाराव वाघमारेनं धावपळ केली आणि तुम्ही सगळे या ठिकाणी आला. हा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. काही मर्यादा असतात, त्या मर्यादा ओलांडता येत नाही आणि त्या मर्यादा काय हो मी 1-2 गाणी फक्त तुम्हाला ऐकवतो. आता जी माझी लोकप्रिय गाणी आहे, युट्यूबला फेसबुकला राहत आहेत, ती गाणी ऐकवतो. यांच्या मार्गदर्शनातून भव्य दिव्य असा भव्य महोत्सव होत असतो गाण्यांचा. आणि आज या ठिकाणी 13 एप्रिल 2026 रोजी 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला हा भीम जल्लोष, भीम गर्जना, महामानवाला संगीतमय मानवंताला या ठिकाणी साजरी होते. पुन्हा एकदा आपल्या कलावंतांसाठी जोरदार टाळ्या होत्या. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सर्व आलेलो आहोत. आणि हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. त्याआधी या ठिकाणी आमचे नाशिकचे आमचे मित्र सागरांना शिरसाट, शरद भाऊ जगताप आणि शिवसेनेचे युवा नेते दिगंबर भाऊमाने यांना मी सर्वांना विनंती करतो. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, महागायक, गीतकार, संगीतकार यांना विष्णू शिंदे साहेब यांना विनंती करतो की यांनी स्टेजवरती यायचं आहे.
आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्याला या कार्यक्रमाला पुढील सुरुवात चालू करायची आहे. तुम्ही जेव्हा बाबासाहेब परदेशात जातात तेव्हा बाबासाहेब माता हिला रमाईला म्हणतात की रामू मी सुखरूप पोहोचल्याचं तुला पत्राद्वारे कळविलं. आणि बाबासाहेबांनी माता रमाईला सुद्धा शिकवलेलं जातं. म्हणून माता रमाई बाबासाहेबांना आपल्या तोडक्या मोठ्या शब्दात कसं पत्राचं उत्तर देते म्हणून त्यांना गोसावी यांचे शब्द आहे. पत्र लिहिते रमा बाबासाहेबांची चळवळ आपण आता थोडं थोडं दिसायला लागलो, आपण नाचायला लागलो विषयवर. पण बाबासाहेबांची चळवळ 1936 साली 1936 साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि कालांतराने बाबासाहेब पश्चिम बंगालमधून निवडून आले. तदनंतर कणकवलीच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं मला आपल्यात काही पंतप्रधान होणार पाहिजे, आपल्यात कुणीतरी आमदार पाहिजे, खासदार पाहिजे, पंतप्रधान पाहिजे. पण तसं काही दिसत नाही. म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी मनोजदादा गोसावी म्हणतात अपयश चळवळीला आमचे कवी सत्ता पायकराव त्यांनी जो कायदा दिला कुटुंबाचा आजरामत झालेला आहे, त्यांचे लेखनिक मानलेलं आहे. त्यांना माझा क्रांतिकारी देखील काय म्हणायचं अपयश